द्वारे तुझ्या प्रत्येक लेकरांची तू भेट घे बापा. त्यांची जी गरज आहे ती प्रत्येक गरज या वचनाच्या द्वारे बापा तू पूर्ण कर. त्यांच्या जीवनातील निराशा, त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचं अडकळण, विघटन, निराशा, दुर्बलता, चिंता, काळजी बापा, सर्व प्रकारचं भय या वचनाच्या द्वारे तू दूर कर. आणि बापा तुझ्या लेकरांना आत्मिकरित्या तू बलसंपन्न कर, आत्मिकरित्या तू त्यांना परमेश्वरा स्थिर कर या वचनाच्या द्वारे. प्रत्येकांचं जीवन तू आशीर्वादित केलंस आम्ही विश्वास करतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू जीसस. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. की आजच्या या सुंदरशा वेळामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला त्याच्या भवनामध्ये एकत्रित केलेला आहे. प्रभूच्या गौरवासाठी जरा जोरदार टाळ्या आम्ही वाजूयात. थँक्यू लॉर्ड. सो या समयामध्ये प्रियानो आज अशा एका विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत. अशा महत्वपूर्ण गोष्टीला आम्ही पाहणार आहोत की जी गोष्ट प्रत्येकांच्या जीवनाशी जोडलेली आहे, निगडीत आहे. हालेलुया. ती बाब म्हणजे प्रियानो संकट. हालेलुया. गेल्या दिवसामध्ये आपण संकटाबद्दल वचन ऐकलं की आम्ही संकटामध्ये धीर धरावा. आम्ही संकटातून आमचा परमेश्वर आम्हाला सोडवणार आहे. सो त्याच्या संबंधितच परमेश्वराने मला या गोष्टी देऊ केल्या की संकट किंवा संकटे ख्रिस्ती व्यक्ती आणि इतरांचे. हालेलुया. संकटे ख्रिस्ती व्यक्तीचे व इतरांचे. हालेलुया. सो या विषयाला या ठिकाणामध्ये आज आम्ही अभ्यासणार आहोत. आणि मी विश्वास करतो की या वचनाला ऐकल्यानंतर आम्हाला एक गोष्ट स्पष्ट होईल की आपल्या जीवनामध्ये संकट का बरं येतात किंवा संकट आल्यानंतर याचं निराकरण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो याचा विश्वास आम्हाला आजच्या या वचनातून नक्की प्रभू आम्हाला देईल. हालेलुया. सो संकट म्हटल्यानंतर प्रियानो, संकट म्हणजे अशी अचानक किंवा गंभीर परिस्थिती ज्या परिस्थितीचा सामना त्या व्यक्तीला स्वतःच्या नेहमीच्या क्षमता असेल, अनुभव असेल किंवा साधना असतील याच्या आधारे त्याला करता येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीची भावना, त्या व्यक्तीची मानसिकता, त्या व्यक्तीची सामाजिक आणि आध्यात्मिक जी दृष्टी आहे प्रियानो ती पूर्णपणे अस्थिर होते. आणि ज्या वेळामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये प्रियानो संकट येतात त्या कारणाने प्रियानो तो व्यक्ती परमेश्वरावरती अधिक अवलंबून राहण्याची, विश्वास वाढण्याची आणि आध्यात्मिक परिपक्वता मिळण्याची संधी प्रियानो मनुष्याला त्या संकटाच्या द्वारे येते. हालेलुया. सो पवित्र शास्त्रामध्ये या संकटासंबंधीने आम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. परंतु आणखी काही वचनं आहेत की जी वचनं आम्हाला समजवतील की संकट जरी आपल्या जीवनामध्ये आली तरी प्रियानो त्या संकटामध्ये आम्ही एकटे नाही. हालेलुया. सो सर्वप्रथम एक वचन आम्ही वाचूयात. स्तोत्र संहिता 46 आणि वचन 1 मध्ये. सॅम चॅप्टर 46 वर्स 1. 46 आणि वचन 1. स्तोत्र संहिता 46 आणि वचन 1 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, देव आमचा आश्रय व आमचं सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया. हालेलुया. थोडं जोरात. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वर आमचा आश्रय आहे, परमेश्वर आमचं सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सर्वजण हे वचन माझ्या मागे बोला. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये संकट जरी आली तरी प्रियानो त्या संकटाच्या वेळामध्ये तो परमेश्वर सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध आहे, सदा तो तयार आहे. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाला संकटामध्ये तसं सोडून देत नाही, तो आम्हाला संकटामध्ये तो तसंच त्यागून देत नाही, तर त्या संकटातून तो परमेश्वर आम्हाला सदा 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 बाहेर काढतो. हालेलुया. आणखी एक वचन आम्हाला पाहायला मिळतं नवीन करारामध्ये. याकोबाचे पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 2 ते 4 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं. जेम्स चॅप्टर 1 वर्स 2 to 4.
याकोबाचे पत्र 1 अध्याय वचन 2 ते 4. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. हालेलुया. संकट आपल्या जीवनामध्ये येतात, तर पियानो त्या संकटाने आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होतो, आणि धीराच्या द्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी सहायता करतो. म्हणून संकट जर आपल्या जीवनामध्ये येतात तर पियानो त्या गोष्टीबद्दल चिंतित होऊ नका. संकट तुमच्या जीवनामध्ये येतात तर त्या गोष्टीने काळजी करू नका. संकट तुमच्या जीवनामध्ये येतात तर निराश होऊ नका. तर परमेश्वर तुम्हाला धीर उत्पन्न करण्यासाठी आणि तुमच्या जीवनामध्ये परिपूर्ण तुम्हाला बनवण्यासाठी प्रभू त्या संकटाचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये प्रभू करतो. हालेलुया. सो आणखी एक वचन आम्ही वाचूयात. रोमकरास पत्र अध्याय 8 आणि वचन 28 मध्ये काय म्हणलेलं आहे? रोमन चॅप्टर 8 वर्स 28. रोम 8 आणि वचन 28 प्रभूचं वचन काय सांगतं? परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. आम्ही हा विश्वास करतो की प्रभूने आम्हाला बोलवलेला आहे. किती जण विश्वास करतात की प्रभूने तुम्हाला बोलवलेलं आहे, प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे? जर प्रभूने आम्हाला निवडलं, प्रभूने आम्हाला या जगातून वेगळं केलं, आम्हाला जर त्याच्या संकल्पाप्रमाणे त्याने बोलवलेलं आहे, तर वचन सांगतं की देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून त्या व्यक्तीसाठी कल्याणकारक होतात. हालेलुया. हालेलुया. सो चिंता करू नका. संकट जरी तुमच्या जीवनामध्ये आहे किंवा संकट जरी तुमच्या जीवनामध्ये येतात, तर पियानो त्या संकटाच्या कारणाने तुम्ही संपणार नाहीये. तर प्रत्येक योजना ज्या परमेश्वराने तुमच्यासाठी केलेल्या आहेत, त्या प्रत्येक योजना परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये परिपूर्ण करेल. त्या गोष्टी तुमच्यासाठी कल्याणकारक ठरणार आहेत. हालेलुया. आम्ही पाहूयात पियानो संकट कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. हालेलुया. सरसकट आम्ही आमच्या विचाराने पियानो सर्व संकटांना एकाच दृष्टीने आम्ही पाहतो, परंतु संकटाचे प्रकार आहेत. हालेलुया. संकटाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे संकटाचा प्रकार पहिला, जो विकारात्मक संकट आहे. विकारात्मक की आपल्या जीवनामध्ये पियानो आम्ही नैसर्गिक टप्प्यामध्ये ज्या वेळामध्ये आम्ही वाढत असतो पियानो, त्या वेळामध्ये नैसर्गिक स्वरूपाने पियानो हे संकट आपल्या जीवनामध्ये येतात. यामध्ये आहे विवाहाचा, दुसरा आहे पालक होणे या संबंधीने, किंवा नोकरीबद्दल असेल किंवा वृद्धत्वाबद्दल असेल. पियानो ही संकट आपल्या जीवनामध्ये येतात. यामध्ये उदाहरणाच्या स्वरूपाने प्रियानो हे विकासात्मक ही संकट आहे. विवाह संबंधीने येतात, पालकत्व या संबंधीने येतात, नोकरी बद्दल येतात आणि वृद्धत्व याबद्दल येतात. ज्या प्रकारे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकातील अध्याय 12 आणि वचन 1 ते 4 ज्या वेळामध्ये आम्ही हे वचन वाचतो, जेनेसिस चॅप्टर 12 वर्स 1 to 4, की परमेश्वराने पियानो अब्रामाला आपला देश आणि आपल्या बापाचं घर सोडवण्यासाठी परमेश्वराने सांगितलं. त्या वेळामध्ये अब्रामाने पियानो परमेश्वराच्या शब्दाला त्याने अधिक महत्व दिलं आणि त्याने प्रतिसाद दिला. हालेलुया. हालेलुया. आता मला सांगा, ज्या वेळामध्ये परमेश्वराने अब्रामाला आपल्या बापाचं घर सोडायला सांगितलं, त्याच्या जीवनामध्ये किती मोठ्या समस्या उद्भवल्या. हालेलुया. हालेलुया. त्याला प्रवासामध्ये संकटांचा सामना करावा लागला. त्याला पियानो त्याच्या संततीच्या संबंधीने पियानो त्याला संकटांचा सामना करावा लागला. त्याला संतती 100व्या वर्षी झाली. हालेलुया. पियानो त्याच प्रकारे मी पाहतो की त्याच्या जीवनामध्ये अनेक संकटाचा सामना अब्रामाने आपल्या जीवनामध्ये केला, तरी त्याने परमेश्वराच्या शब्दाला, परमेश्वराला त्याने अति महत्व दिलं. त्याने प्रतिसाद परमेश्वराला त्याने दिला. हालेलुया. सो हे पहिल्या प्रकारचं संकट आहे, ते विकासात्मक संकट. दुसरं संकट आम्ही पाहतो परिस्थितीजन्य संकट. या परिस्थितीजन्य संकटामध्ये अचानक घडणाऱ्या घटनांमुळे हे संकट निर्माण होतात. यामध्ये पियानो अपघात आहे, गंभीर आजार आहे, आर्थिक नुकसान आहे, किंवा नैसर्गिक आपत्ती आहे, किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू आहे. या गोष्टी परिस्थितीजन्य संकटामध्ये येतात. हालेलुया. आम्ही या गोष्टीचा कधी कधी सामना आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो. आम्हाला पाहायला मिळतं की पियानो उदाहरणादाखल जर आम्ही एका व्यक्तीचं नाव जर पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं, तर
इयोबाच्या पुस्तकातील अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इयोबाच्या जीवनातील संपत्ती संपली. प्रियांनो, त्याच्या संपत्तीचं नुकसान झालं, त्याच्या कुटुंबावरती आघात झाला, त्याने आरोग्य सुद्धा गमावलं. आणि म्हणून प्रियांनो, हे दुसऱ्या प्रकारचं संकट आहे, ते आहे परिस्थितीजन्य संकट. त्यानंतर प्रियांनो, तिसऱ्या प्रकारचं संकट आहे ते अस्तित्ववादी संकट. समजतंय? हालेलुया. हे अस्तित्ववादी संकट आहे प्रियांनो. ते जीवनाचा अर्थ, उद्देश किंवा परमेश्वराविषयी प्रश्न निर्माण होण्यासंबंधीने प्रियांनो हे संकट अनेकांच्या जीवनामध्ये उद्भवतात. हालेलुया. यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न उद्भवतो की का बरं मी जगतो. हालेलुया. अस्तित्ववादी संकटामध्ये हा प्रश्न येतो की मला परमेश्वर दुःख का देतो. हालेलुया. सो या स्वरूपाने प्रियांनो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की उपदेशकाच्या पुस्तकामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. उपदेशकाचं पुस्तक म्हणल्यानंतर प्रियांनो एक शब्द प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. काय येतं? सिस्टरांनी मला वाटतं मन लावून वाचलेलं आहे. त्यांनीच वाचलंय, बाकीच्यांना उत्तर देता येत नाहीये. हालेलुया. उपदेशकाचं पुस्तक ज्या वेळामध्ये मी वाचतो ना, तर तो जीवनाची व्यर्थता त्या पुस्तकामध्ये प्रियांनो तो लिहित आहे. लेखकाच्या जीवनामध्ये उद्भवलेली परिस्थिती, शलोमोन राजाने लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टीचा सामना तो करत असताना तो जीवनाची व्यर्थता त्या पुस्तकामध्ये तो मांडतो. आणि हे अस्तित्ववादी संकट अनेकदा आपल्या जीवनामध्ये उद्भवतात की आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की परमेश्वरा, माझ्या जीवनात इतके दुःख का. हालेलुया. परमेश्वरा, मी का बरं जगतोय या जगामध्ये. माझं काय अस्तित्व आहे, माझं काय पुढे आहे, माझं भविष्य काय आहे. हालेलुया. पडतात कधी कधी. हालेलुया. पडले पाहिजे. काही जणांच्या जीवनात जरा जास्तच पडतात. एलियाच्या जीवनातील परिस्थिती आम्ही पाहतो. एलियाने 450 प्रियांनो जे संदेष्टे आहेत, बालदेवताचे संदेष्टे त्याने मारून टाकल्यानंतर आता आहाब राजा इजबेलला या सगळ्या गोष्टी सांगतो. आणि त्यानंतर आता एलियाच्या विरोधात कट रचण्यासंबंधीची योजना होते. आणि त्या सगळ्या घटना त्याने ऐकल्यानंतर, त्याला समजल्यानंतर आता एलिया प्रियांनो पळून जातो रानामध्ये. आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही जर वाचलं ना, तर आम्हाला लक्षात येतील पहिले राजे अध्याय 19 मध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहे की परमेश्वर आता पुरे झालं, आता फार झालं परमेश्वर, आता मी जगायला नको, माझ्या पूर्वजांपेक्षा मी फार चांगला नाहीये. आपण कधी कधी हताश झाल्यानंतर असं म्हणतो ना, आता परमेश्वरा बस झाला, आता पुरे झालं, नको आता. हालेलुया. हालेलुया. किती जणांना बरं असा प्रश्न करता तुम्ही परमेश्वराकडे करता ना, आता पुरे झालं, नको आता. म्हणजे आपली एक सीमा आहे, ती सीमा संपलेली असते. आपली जी मर्यादा आहे ती मर्यादा संपलेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराकडे प्रियांनो या गोष्टी मानतो की आता परमेश्वरा पुरे झालं. परंतु आम्ही पाहतो की परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये त्याला झोप लागली आणि त्या झोपेतून त्याला देवदूताने उठवलं. एलिया उठ. त्याच्या समोर विस्तवावरती प्रियांनो शेकलेली एक भाकर आणि त्याला एक सुरई त्याला दिसते. आणि त्याला देवदूत म्हणतो की आता खा पी, आता तुला मोठी वाटचाल करायची. जर पुढे वचनात जर तुम्ही वाचलं ना, तर त्याच्या जोरावरती परमेश्वराने त्याला इतकं बल दिलं की तो 40 दिवसांची वाटचाल करून तो गेला, डोंगरावरती गेला. हालेलुया. हालेलुया. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये जर उद्भवली असेल, अशा प्रकारचे संकट कदाचित आपल्या जीवनामध्ये उद्भवले असेल, तर प्रियांनो आम्ही या वचनाकडे लक्ष द्यावं, एलियाच्या जीवनाकडे आम्ही पाहावं. आणि प्रियांनो अनेक संदेष्टे आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांचं नाव पवित्र शास्त्रामध्ये अनेक संकटाचा सामना त्यांनी केला. प्रियांनो आपल्या जीवनामध्ये अस्तित्ववादी संकट उद्भवतं आणि अशा प्रकारचा प्रश्न आपण हे परमेश्वराला निर्माण करतो की मी का जगतो, माझ्या जीवनामध्ये परमेश्वरा इतकं दुःख का आहे. त्यानंतरचं पुढचं संकट आहे आध्यात्मिक संकट.
हालेलुया. परमेश्वरावरील विश्वास आणि डळमळ होणारा हा विश्वास, याला आध्यात्मिक संकट असं म्हटलं जातं. यामध्ये प्रियांनो काय काय घडतं तर प्रियांनो, पहिली गोष्ट की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रार्थनेमध्ये रस त्या व्यक्तीला राहत नाही. त्या व्यक्तीला प्रियांनो तो परमेश्वराला सोडून दिल्याची भावना त्याच्या जीवनामध्ये, परमेश्वराने त्याला सोडून दिल्याची भावना त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होते. हे आध्यात्मिक संकट आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं की दावीद स्तोत्र संहिता 13 मध्ये ती गोष्ट नमूद करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा एक भावना त्याने वधस्तंभावरती असताना त्याने मांडली, आणि हे आध्यात्मिक संकट प्रभू येशू ख्रिस्ताच्या संबंधीने आम्हाला पाहायला मिळतं. मत्तई 27 आणि वचन 46 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना तो पित्याकडे ज्या प्रकारची प्रार्थना करतो, एलोई एलोई लामा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हालेलुया. जर येशू ख्रिस्त या आध्यात्मिक संकटाचा सामना जर त्याला करण्याची वेळ येते, आपण मनुष्य आहोत. हालेलुया. प्रियांनो, अनेकदा आपला विश्वास डळमळायला लागतो. अनेकदा प्रियांनो आम्ही आमच्या विश्वासामध्ये अस्थिर व्हायला लागतो, आणि त्या कारणाने आम्हाला वाटतं की परमेश्वराने आम्हाला सोडून दिलंय का, आणि त्या कारणाने मी प्रार्थना करत नाही, त्या कारणाने मी वचन वाचत नाही, त्या कारणाने आम्ही सहभागितेला येत नाही. परंतु परमेश्वर त्याच्या लोकांना कधी नाही सोडत. हालेलुया. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील जे संकट आणि त्याचं व्यवस्थापन परमेश्वराने कसं केलं, या गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रातून आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये प्रियांनो काही व्यक्ती आहेत, त्यांचं संकट आहे, आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय केलं, या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. पहिला व्यक्ती आहे प्रियांनो योसेफ. त्याच्या जीवनामधला प्रियांनो जे संकट आहे ते आहे गुलामी आणि तुरुंगवास. आणि त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय कृती केली, काय केलं तर परमेश्वराने त्याला मिस्राचा प्रधानमंत्री बनवला. हालेलुया. त्याच प्रकारे दुसरा व्यक्ती आहे प्रियांनो इयोब, की त्याचं सर्वस्व त्याने गमावलं. त्याच्या जीवनामध्ये हे संकट आलं, परंतु परमेश्वराने त्याला काय दिलं, दुप्पट आशीर्वाद परमेश्वराने त्याला दिला. हालेलुया. एलियाच्या जीवनामध्ये प्रियांनो नैराश्य आलं, आणि नैराश्यामध्ये परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये या संकटात परमेश्वराने त्याला अन्न दिलं, त्याला विश्रांती दिली, आणि एक नवीन उद्देश परमेश्वराने एलियाच्या जीवनामध्ये प्रदान केला. त्यानंतर दावीद, की त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो शत्रूंचा पाठलाग त्याच्या जीवनामध्ये हे संकट आलं, आणि त्या वेळामध्ये परमेश्वराने त्याला संरक्षण प्रदान केलं. स्तोत्र संहिता 34 मध्ये ही सर्व घटना नमूद केलेली आहे. त्याच प्रकारे जो पुढचा व्यक्ती आहे प्रियांनो, त्याचं नाव आहे पौल, की पौलाच्या जीवनामध्ये प्रियांनो छळ, कैद या गोष्टीचा सामना त्याला, ह्या संकटाचा सामना त्याला करावा लागला, परंतु परमेश्वराच्या सुवार्ता प्रसाराचा कार्य प्रियांनो त्याने पूर्णत्वाला नेलं, जी जबाबदारी परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये दिली होती. हालेलुया. बोलिये येशू मसीह की. संकट फक्त आपल्या जीवनात नाहीये. हालेलुया. संकटाचा सामना या लोकांनी आपल्या जीवनामध्ये केला. योसेफ आहे, इयोब आहे, एलिया आहे, दावीद आहे, पौल आहे. आता जर त्या संकटातून ते सुटले नाही तर आपण सुटणार आहोत का? बोलिये येशू मसीह की. म्हणजे संकट यायला पाहिजेत का? यायला पाहिजेत का? फार मोठा प्रश्न पडलाय आता बऱ्याच जणांना. हालेलुया. हालेलुया. अगोदरचीच कमीत का पाळक साहेब? अगोदरच फार मोठा ढीक पडलाय आमच्या संकटाचा, आणखी संकट नको, हेच निपटायचे अगोदर, आणखी नवीनची भर नको म्हणतायत. हालेलुया. परंतु संकट आपल्या जीवनामध्ये येतात ना, तर आम्ही प्रभूच्या जवळ अधिक येतो. मला वाटतं मागच्या वेळेस मी संकट काय येतात या गोष्टी आपण अभ्यासल्या होत्या. हालेलुया. संकट काय येतात हे आपल्याला माहिती आहे. का काय येतात सांगा बरं. प्रभूच्या जवळ आम्ही येण्यासाठी. यस यस. ओके ओके. प्रभूच्या विरोधात आपण गेलो त्या कारणाने सुद्धा संकट येतात. ओके. आणखी संकट काय येतात? प्रभूच्या गौरवासाठी येतात. आणखी बोला. ख्रिस्त महाराज की जय. बोला.
संकट का आपल्या जीवनामध्ये येतात? तर पियानो, संकट थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की संकट आपल्या जीवनात परीक्षा होण्यासाठी संकट येतात, परमेश्वराचा गौरव आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी संकट येतात, शिस्त आणि सुधारणूक करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संकट येतात, आम्ही पूर्णपणे परमेश्वरावरती अवलंबून राहण्यासाठी शिकावं म्हणून पियानो संकट आपल्या जीवनामध्ये येतात, आणि सेवेसाठी आपण तयारी करण्यासाठी संकट आपल्या जीवनामध्ये येतात, आणि पापापासून परावृत्त करण्यासाठी संकट आपल्या जीवनामध्ये येतात, आणि आध्यात्मिक वाढीसाठी आपल्या जीवनामध्ये संकट येतात. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपल्यासाठी संकट अच्छे है. हालेलुया. संकट आपल्यासाठी चांगले आहेत, की या इतक्या कारणासाठी पियानो आपल्या जीवनामध्ये संकट जर आली तर आम्ही प्रभूपासून कधीही दूर जाणार नाही. बोले येशू मसीह की. आता आम्ही पाहूया ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील संकटे. आपल्या आजच्या विषयाचं जे प्रियानो जे शीर्षक आहे ना, ते हेच आहे, संकटे ख्रिस्ती व्यक्तीचे व इतरांचे. आता मूळ विषयाकडे मी येतोय की संकट ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातले. आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास करणारे आहोत आणि आपल्या जीवनामध्ये संकट आहेत. येशूला प्रभू म्हणून स्वीकारणारा आणि त्याच्यावरती विश्वास करणारा, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करणारा की तो प्रभू आहे, येशू प्रभू आहे, आपल्या मुखाने कबूल करणारा आणि तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे हा विश्वास करणारा प्रत्येक व्यक्ती विश्वासणारा आहे, ख्रिस्ती व्यक्ती आहे. दॅट्स इट. आता त्याच्या जीवनामध्ये संकट आलीत किंवा त्याच्या जीवनातले जे संकट आहे या संबंधीने आम्ही पाहूया की ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये पियानो परमेश्वराची त्याला संतती मंडली, आणि संततींच्या जीवनामध्ये पियानो अनेक संकटाचा सामना त्यांना करावा लागतो. आणि येशूने अगोदर सांगितलेले त्यांना योहान सुवर्तमान 16 आणि वचन 33 मध्ये, जॉन चॅप्टर 16 वर्स 33, योहान 16 आणि वचन 33 मध्ये काय म्हणलेले वाचूयात संकटासंबंधीने. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच आम्हाला अलर्ट केलेलं आहे, अगोदरच त्याने आम्हाला जागृत केलेलं आहे. ज्याला झोप आली ते म्हणतील हालेलुया, गुड मॉर्निंग. ओके, हालेलुया. संकटाचा विषय आहे आणि झोप फार मोठं संकट आहे. प्रभूचं वचन आम्ही ऐकू नये यासाठी ही गोष्ट आहे, कारण सैतानाला माहिती आहे की याने जर ह्या गोष्टी ऐकल्या तर हा माझ्यावरती विश्वास नाही करणार, प्रभूवरती जास्त विश्वास करायला लागेल. हालेलुया, हालेलुया. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो योहान सुवर्तमान 16 आणि वचन 33 मध्ये काय म्हणलेलं आहे की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु तुम्ही धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. म्हणजे आम्हाला जगामध्ये छळ होणार आहे, जगामध्ये संकट येणार आहेत, जगामध्ये आम्हाला क्लेशांचा सामना करावा लागणार आहे, परंतु या सगळ्या स्थितीमध्ये आम्ही एकटे नाहीये. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, तुम्ही एकटे नाहीये, प्रभू तुमच्या बरोबर आहे. अहो सांगा, म्हणा एकमेकांना. जर तुम्ही म्हणतात तर प्रभू तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीची साथ देतो. हालेलुया. तुम्ही एकटे नाहीयेत, प्रभू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. सो आमच्या जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना करायला आमच्या जीवनामध्ये आम्ही एकटे नाहीये, तर प्रभू येशू आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूने काय म्हणलं, मी जगाला जिंकले आहे. त्याने जगावरती वर्चस्व मिळवलेलं आहे. जगातल्या प्रत्येक परिस्थिती प्रियानो या त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. म्हणून आम्हाला चिंता आणि काळजी नाही करायची. त्याने अगोदरच आम्हाला अलर्ट केलेलं आहे की संकट तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत, परंतु काळजी करू नका, मी जगाला जिंकले आहे. सो आता ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील जे प्रमुख जे संकट येतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे संकट येतात? एका ख्रिस्ती व्यक्तीच्या, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत, जर आम्हाला अगोदरच या गोष्टी माहिती असतील तर आम्ही विश्वासामध्ये डळमळणार नाही. हालेलुया. सो कोणते कोणते संकट आहेत? पहिलं जे संकट आहे विश्वासासाठी छळ.
हालेलुया, हालेलुया. विश्वासासाठी छळ केला जातो. नोकरीमध्ये विरोध, कुटुंबामध्ये विरोध आणि समाजामध्ये विरोध. प्रियानो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा सामना त्याला करावा लागतो. होतं असं अनेकदा या गोष्टीचा सामना करावा लागतो. मी ज्या वेळामध्ये विद्यार्थी स्थितीमध्ये होतो त्या वेळामध्ये अनेक माझ्या वर्गमित्रांचा मला अनेकदा ते अशा वेगवेगळ्या गोष्टीला उद्देशून ते बोलायचे. हालेलुया. ख्रिस्ती व्यक्तीला अनेक ठिकाणामध्ये या गोष्टीचा सामना करावाच लागतो. तुम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये जा, तुम्ही नोकरी करत असाल तिथं, कुटुंबामध्ये तुम्ही असाल तिथं, किंवा समाजामध्ये तुम्ही असाल त्या ठिकाणामध्ये सुद्धा तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो. 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 12 मध्ये काय म्हणलेलं आहे? 2 तिमोथी चॅप्टर 3 वर्स 12. 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 12 मध्ये, ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण कराव्या जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. हालेलुया. पौलाने अगोदरच सांगितलंय, काय म्हणलेलं आहे की ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करण्यात जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. डोंट वरी, बी हॅपी. काळजी करू नका, आनंदित असा, कारण तुम्ही प्रभूला निवडले आणि प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. छळ होणार आहे, समाजामध्ये होईल, कुटुंबामध्ये होईल, नोकरीच्या ठिकाणामध्ये होईल, व्यवसायाच्या ठिकाणामध्ये होईल. तुम्ही जिथं असाल त्या ठिकाणामध्ये छळ होईल, विरोध होईल, परंतु प्रभूने तुमच्या बरोबर राहण्याची विश्वासार्हता त्यांनी तुम्हाला दिलेली आहे की तो तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्यानंतर आणखी दुसऱ्या कोणत्या स्वरूपाचं प्रियानो त्याच्या जीवनामध्ये संकट येतात? तर प्रियानो, आध्यात्मिक युद्ध हे संकट त्याच्या जीवनामध्ये उद्भवतं. एफिसकारास पत्र याचा 6 आणि वचन 10 ते 18 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये हा सर्व भाग आम्ही वाचणार नाही, आपल्या माहितीसाठी आपण लिहून घेऊ शकता. हे आध्यात्मिक युद्धाचा छळ किंवा आध्यात्मिक युद्ध त्या स्वरूपाने प्रियानो हे संकट त्यांच्या जीवनामध्ये उद्भवतं. त्यामध्ये प्रियानो सैतानाचे हल्ले आहेत, मोह आहे, निराशा आहे, शंका आहे. या गोष्टी प्रियानो एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक स्वरूपाच्या युद्धाचे संकट त्याच्या जीवनामध्ये उद्भवतात. हालेलुया. सैतानी अनेक हल्ल्यांचा सामना आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला करावा लागतो. मोह आपल्या जीवनामध्ये येतो किंवा प्रियानो निराशा येते किंवा शंका आपल्या जीवनामध्ये उद्भवते. प्रियानो, या स्वरूपाचे एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये या स्वरूपाचे संकट येतात. त्यानंतर पुढचं संकट आहे प्रियानो, एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील संकट आम्ही पाहत आहोत. ते पुढचं संकट आहे प्रियानो आर्थिक संकट. हालेलुया. आर्थिक संकट येतात ना. फिलिप्पी 4 आणि वचन 19 वाचूयात. फिलिपिन चॅप्टर 4 वर्स 19. फिलिप्पी 4:19 मध्ये काय म्हणलेलं आहे? माझा देव आपल्या सत्यप्रिय रूप तुमची सर्व गरज येशू ख्रिस्ताच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं माझा देव. आम्ही सर्वजण म्हणून या माझा देव, माझा देव. ज्या वेळामध्ये आम्ही विश्वासाने ही गोष्ट कबूल करतो ना, तर प्रियानो प्रभूचं वचन सांगतं की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे तो पुरवेल. तो आमच्या गरजा जाणणारा आणि तो गरजा फक्त जाणून न ठेवणार आहे, तर तो आमच्या गरजा जाणून पूर्ण करणार आहे. हालेलुया. आमच्या गरजेंपेक्षा अधिक देणारा तो प्रभू आहे. फक्त आम्ही विश्वास करणं गरजेचं आहे आणि विश्वासाने त्याच्याकडे मागणं गरजेचं आहे. विश्वासाने ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूकडे येतो ना, प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. संकट येतील, आर्थिक संकट येतील, परंतु या आर्थिक संकटातून तो आम्हाला बाहेर काढणारा प्रभू आहे. त्याच प्रकारे ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये, एका ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आणखी कोणत्या प्रकारचं संकट येतात? प्रियानो, ते आहे आजारपण. हालेलुया. हालेलुया. तुमच्या जीवनात आजार नाहीये. पौलाचं नाव आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की नवीन करारातील अधिक भाग पौलाने लिहिला. सो पौल या संबंधीने काय लिहितो, जो 2 कोरिंथ अध्याय 12 मध्ये अशी गोष्ट तो नमूद करतो की माझ्या शरीरामध्ये काटा ठेवण्यात आलेला आहे की मी वर चढून जाऊ नये म्हणून. हालेलुया. जर पावलाच्या शरीरामध्ये काटा होता, पावलाच्या शरीरामध्ये जर व्याधी होती, पावलाच्या शरीरामध्ये जर आजारपण होता, तर प्रियानो कदाचित तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची व्याधी आहे, कुठल्या प्रकारची समस्या आहे, तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका.
प्रभूने त्यावरती इलाज करण्याचं ठरवलेलं आहे. हालेलुया. तो तुम्हाला आरोग्य देईलच, परंतु त्या प्रत्येक समस्यामध्ये, त्या प्रत्येक व्याधीमध्ये आम्ही ग्रसित राहू नये. तर पियानो आमचं लक्ष केंद्रित, आमचं पूर्ण आत्मकेंद्रण पियानो आम्ही प्रभूकडे करणं गरजेचं आहे. अनेकदा पियानो काही जणांच्या जीवनामध्ये व्याधी येतात, काही जणांच्या जीवनामध्ये आजारपण येतं आणि त्याच गोष्टीमध्ये ते पूर्णपणे गुरफटून जातात. सैतानाला तेच पाहिजे. पौलाने काय केलं? पौलाच्या जीवनामध्ये आजारपण होतं प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये काटा होता, त्याच्या जीवनामध्ये व्याधी होती, परंतु अशा स्थितीमध्ये पियानो तो आपल्या घरी नाही बसला, एका ठिकाणावरती नाही थांबला, तर सुवार्ता प्रसारासाठी अनेक गावोगावी, अनेक शहरोशहरी, अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये पियानो पौलाने जाऊन सुवार्ता प्रसार केला. हालेलुया. आपल्याला तर इतकं नाही करायचंय, घरून फक्त इथं यायचंय. हालेलुया. खूप पाय दुखत होते बाळक साहेब, खूप पोट दुखत होतं, खूप ताप आला होता, अनेक जणांची कारणं असतात, परंतु या स्थितीमध्ये प्रभू त्याच्या लोकांना नाही सोडत. सो पौलाने त्याचं काम केलं आजारपणामध्ये सुद्धा. त्याच प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की तिमोथ्याच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो व्याधी होती. माहिती आहे, तिमोथ्याच्या जीवनामध्ये सुद्धा व्याधी होती, आजार होता. वाचूया पहिले तिमोथी 5 आणि वचन 23 मध्ये. फर्स्ट तिमोथी चॅप्टर 5 वर्स 23. ह्यापुढे नुसते पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी आणि वारंवार होणाऱ्या आपल्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षरस घे. हालेलुया. आता याचा अर्थ बरेच जण वेगळा घेतात बरं का. हालेलुया. हा द्राक्षरस आहे पियानो आजारातून बरं वाटण्यासाठी. हालेलुया. तो द्राक्षरस नाहीये. म्हणजे तिमोथ्याच्या जीवनामध्ये असलेली व्याधी, तिमोथ्याच्या जीवनामध्ये असलेला आजारपण, या कारणामध्ये सुद्धा तिमोथ्याने प्रभूचं काम करणं त्याने सोडलं नाही. म्हणजे तिमोथ्या प्रभूच्या कामामध्ये तत्पर होता. हालेलुया. होता की नाही? कसं कळतं बरं तो तत्पर होता म्हणून? हालेलुया. कसं कळतं तो तत्पर होता प्रभूच्या कामामध्ये? त्याने तिताला घडवलं हे त्याच्या तत्परतेतून कळतं, त्याच्या कामातून कळतं. बरोबर आहे. पौलाने तिमोथ्याला घडवलं, तिमोथ्याने तिताला घडवलं, आणि तिताने सुद्धा आपलं काम, आपली जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. हालेलुया. आम्हाला सुद्धा काय करायचंय? आम्हाला आमच्या प्रभूचं काम करायचंय. त्याची सुवार्ता प्रसार करणं असेल, विश्वास करणं असेल, आध्यात्मिक जीवन चांगल्या स्वरूपाने पवित्रतेने जगणं असेल, या सगळ्या गोष्टी पियानो आपल्यासाठी सेवेच्या स्वरूपाने. त्याच प्रकारे पियानो एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये आणखी कोणते संकट येतात? तर पियानो ते आहे कौटुंबिक संकट. हालेलुया. कौटुंबिक संकट यामध्ये पियानो मुलांच्या जीवनातील बंडखोरी, की ते ऐकत नाही, ते त्यांना मनाला जसं वाटतं तसं वागतात, जगतात. अनेक मुलं व्यसनाधीन सुद्धा बनतात. आईवडिलांचं ते ऐकत नाही. एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये हे संकटाचा सामना त्यांना करावा लागतो. मुलांची बंडखोरी असेल, किंवा वैवाहिक संघर्ष असेल, किंवा मृत्यू असेल. हालेलुया. या गोष्टींचा, या संकटाचा सामना, कौटुंबिक संकटामध्ये आम्ही पाहतो की पियानो मुलांचे बंडखोरी आहे, वैवाहिक संघर्ष आहे, किंवा मृत्यू आहे. त्याच प्रकारे पुढचं संकट आहे सेवा कार्यातील संकट, की या सेवा कार्यातील संकटामध्ये पियानो पौलाची कैद आम्हाला पाहायला मिळते, मारहाण पाहायला मिळते, आणि त्याच प्रकारे पियानो जहाज फुटणं, या गोष्टी सुद्धा आहे सेवे कार्यातील संकट. त्याच प्रकारे पियानो मानसिक संकट आहे. मानसिक संकटामध्ये आम्हाला पाहायला मिळतं एलियाच्या जीवनामध्ये अनेक मानसिक गोष्टींचा सामना त्याला करावा लागला, आणि म्हणूनच एलिया म्हणतो की परमेश्वर आता पुरं झालं, तुम्हाला आता मारून टाका, आता मी नाही जगत, मला नाही जगायचं. हालेलुया. असं मानसिक संकट आपल्या जीवनामध्ये येतं की नाही? येतं का? अनेकदा आपण विचार करतो असं, अनेकदा अशा विचाराचं पियानो जीवन आम्ही जगत असतो, आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला वाटतं की आता फार झालंय. दाविदाने सुद्धा पियानो मानसिक संकटाचा सामना केला. इर्मयाने सुद्धा पियानो मानसिक संकटाचा सामना केला.
नैराश्य अनेकांच्या जीवनामध्ये येतं. मानसिक हे संकट आहे. हालेलुया. हे संकट ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात की नाही येतात? येतात. आपल्याला वाटतं की संकट नकोच, पण असं नाही होणार. संकट येणार आहे. हालेलुया. संकट येणार आहे आणि संकट जितके येतील ना तितकं आम्ही प्रभूच्या जवळ असणार. आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणते संकट येतात आम्ही पाहिलं की प्रियानो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वासामुळे प्रियानो छळ होतो. दुसरा आहे प्रियानो आध्यात्मिक युद्ध हे संकट आहे, आर्थिक संकट आहे, आजारपण हे संकट आहे, कौटुंबिक संकट आहेत, कुटुंबातील संकट आहेत, सेवा कार्यातील संकट आहेत, मानसिक संकट आहे. आणि या संकटांमध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीने कसं तो पाहतो, या संकटाकडे कसं पाहतो? एक ख्रिस्ती व्यक्ती संकटाकडे कसं पाहतो? तर परमेश्वर माझ्यासोबत आहे असं तो संकटाकडे पाहतो. ख्रिस्ती व्यक्ती संकटाकडे कसं पाहतो की संकट हे माझ्या जीवनामध्ये तात्पुरतं आहेत. ख्रिस्ती व्यक्ती संकटाकडे कसं पाहतो तर त्याला माहिती की परमेश्वराचा उद्देश माझ्या जीवनामध्ये चांगला आहे. तो संकटाकडे कसं पाहतो तर परमेश्वर या संकटातून मार्ग काढेल असं तो त्या संकटाकडे पाहतो. संकटामध्ये पियानो ख्रिस्ती व्यक्ती कसं पाहतो की संकटानंतर माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळणार आहेत. हालेलुया. आम्ही असं संकटाकडे पाहतो का? जर कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये संकटाकडे असं जर पाहत नसू तर आजपासून असं पाहायला सुरुवात करा की संकटामध्ये परमेश्वर माझ्या बरोबर आहे. संकट तात्पुरते आहेत. संकटामध्ये परमेश्वराचा उद्देश माझ्यासाठी चांगला आहे. संकटामध्ये परमेश्वर माझ्यासाठी मार्ग काढेल आणि संकटानंतर माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद मला मिळणार आहेत. की ज्या प्रकारे रोम 8 आणि वचन 28 मध्ये ज्या प्रकारे प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की देवाने प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आम्हाला चिंता नाही करायची, काळजी करत नाही बसायचं. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्या प्रत्येक संकटातून तो आम्हाला बाहेर काढणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. सो या संकटामध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीने काय करायला पाहिजे? विश्वासणाऱ्याने काय केलं पाहिजे? ओके, क्या बात आहे. बरोबर आहे. संकट आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे तर याची काही महत्वाची जी साधने आहे ती पवित्र शास्त्रानुसार आम्ही काय काय केलं पाहिजे तर आम्ही पवित्र शास्त्र वचन वाचन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, आम्ही प्रार्थना केली पाहिजे, आम्ही पवित्र आत्म्याकडे पवित्र आत्म्यामध्ये आम्ही वाढलं पाहिजे, मंडळीमध्ये आम्ही सहभागी व्हायला पाहिजे, आम्ही उपवास केले पाहिजे, विश्वासात आम्ही दृढ व्हायला पाहिजे, परमेश्वराची शांती आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे. आणि त्याच प्रकारे आम्ही देवाच्या सेवकांकडे जाऊन या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजे. त्यांच्याकडनं आम्हाला चांगला स्वरूपाचं मार्गदर्शन मिळेल. त्यांच्याकडनं काहीतरी देवाच्या आत्म्यातून काही गोष्टी आम्हाला मार्गदर्शनाच्या स्वरूपाने मिळेल. या गोष्टी पियानो आम्ही संकटाच्या वेळामध्ये आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. त्यानंतर आता आम्ही पाहूया की ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये ही संकट आलीत, परंतु आता ख्रिस्ती नसलेल्या किंवा जो इतर लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये संकट येतात, तर ती कोणती संकट आहेत आणि ती संकट आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असते, त्यांच्या जीवनात काय काय घडतं. हालेलुया. हालेलुया. सो ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकटांचा सामना, तो संकटांना कसं सामोरं जातो तर पियानो ज्या वेळामध्ये त्याच्या जीवनामध्ये आजारपण येतं, त्याच्या जीवनामध्ये कौटुंबिक कोणी मृत्यू असेल, बेरोजगारी असेल, नैराश्य असेल, आर्थिक संकट असेल किंवा कौटुंबिक समस्या असतील, अपघात असेल पियानो, परंतु या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीही ख्रिस्ती येशू ख्रिस्ताकडनं त्यांना आशा नसते. या सगळ्या स्थितीमध्ये कोणते आजारपण आहे, मृत्यू आहे, बेरोजगारी आहे, नैराश्य आहे, आर्थिक संकट आहे, कौटुंबिक समस्या आहे, अपघात आहे, अशा स्थितीमध्ये या व्यक्तीला पियानो ख्रिस्ताची कोणतीही जिवंत आशा नसते. आणि म्हणून पियानो या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची प्रतिक्रिया काय होते, त्याच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा सामना तो करतो. त्याच्या जीवनामध्ये भीती येते, त्याच्या जीवनामध्ये निराशा येते, त्याच्या जीवनामध्ये राग येतो, त्याच्या जीवनामध्ये दोषरोप येतो, तो व्यसनाकडे वळतो, तो आत्महत्येचा विचार करायला लागतो, तो अंधश्रद्धेकडे तो वळायला लागतो,
आणि ज्या गोष्टी त्यांनी करू नये अशा गोष्टीकडे तो जायला लागतो. असं घडतं. हालेलुया. याची उदाहरणे आहेत. उदाहरणासहित या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचे आहेत, म्हणजे त्या चांगल्या समजतात. फारोने प्रियानो संकट पाहिली आणि संकट पाहिल्यानंतर प्रियानो त्याने परमेश्वराकडे यायला पाहिजे होतं. किती संकट आलीत माहितीये? किती? 10 संकट आलीत, परंतु फार कठोर होता तो. हालेलुया. आता हे कठोर करणं सुद्धा परमेश्वराच्या हातात मध्ये आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वरने त्याचं हृदय कठोर केलं की नाही? हालेलुया. आणि परमेश्वराने का बरं कठोर केलं याच्या मागे सुद्धा मोठी कारणं आहेत. कारण परमेश्वराला 10 पीडा मिस्रावरती आणायच्या होत्या. कारण गेली 400 वर्ष परमेश्वराच्या लोकांना पीडा पियानो किंवा पिडण्याचं काम, पियानो छळ करण्याचं काम या सर्व मिस्राने केलं होतं. परमेश्वराला दाखवून द्यायचं होतं की तो किती सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. हालेलुया. सो परमेश्वराला या गोष्टी दाखवून द्यायच्या होत्या. फारोला, मिस्राच्या राजाला, मिस्राच्या प्रजेला, की तो परमेश्वर किती सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. आज जरी तुम्ही मिस्रामध्ये तुम्ही जाल ना, ज्याला आजचा इजिप्त म्हणलं जातं, तर प्रियांनो आज सुद्धा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची मानसिकता किंवा वेगळ्या स्वरूपाची विचारधारणा प्रियांनो मिस्रामध्ये पाहायला मिळते. जी इजिप्शियन देवता आहेत ना, त्यांची ते पूजा अर्चा करतात. दिसायला फार भयंकर विक्राळ आहेत. हालेलुया. सो हजारो वर्षांपासून प्रियांनो त्यांनी म्युझियम बनवलेले आहेत आणि त्या जे पिरॅमिड्स आहेत त्याच्या चेक हालेलुया. सो जी पिरॅमिड्स बनवलेले आहेत त्या पिरॅमिड्स मध्ये त्यांनी त्या ममीज ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणामध्ये जाऊन सुद्धा ते पूजा अर्चा करतात. सो आज सुद्धा ते ग्रासलेले आहेत. हालेलुया. फारोने आपलं मन बदललं नाही, फारोने आपली मानसिकता बदलली नाही, त्याने आपल्या विचाराला बदललं नाही. 10 प्रकारच्या पीडा आल्या, 10 प्रकारचे संकट आले, तरी प्रियांनो फारोने मन बदललं नाही. शेवटची संकट त्याच्या स्वतःवरती गुदरलं. त्याचा मुलगा मरण पावला, पहिला मोठा मुलगा. आणि मग त्याने काय म्हणलं? तुम्ही सर्वचे सर्व इथून निघून जा. त्याने मोशेला बोलवलं आणि म्हणलं आता तुम्ही इथून निघून जा, तुम्हाला काय करायचे करा. हालेलुया. सो जो येशूवरती विश्वास करत नाही, प्रभूवरती विश्वास करत नाही, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो कठोर असतो किंवा कठोर तो बनतो. त्याच प्रकारे प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की जो प्रभूवरती विश्वास करत नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आणखी एक दुसरा व्यक्तिमत्व आहे, यहोदा इस्करियोत. की त्याने पश्चातापाऐवजी प्रियांनो त्याने आत्महत्या केली. ज्याच्याकडे खरा ख्रिस्त नाहीये तो अशा प्रकारचा पर्याय निवडतो. हालेलुया. त्याच प्रकारे तिसरा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे प्रभू नाहीये, त्याच्या जीवनामध्ये संकट आले, तर प्रियांनो तो आहे एक श्रीमंत व्यक्ती की ज्याने परमेश्वराशिवाय सुरक्षिततेचा आधार त्याने शोधला. श्रीमंत व्यक्ती लाजर की ज्याच्या शरीरावरती फोड होते. हालेलुया. परंतु श्रीमंत व्यक्तीने काय केलं? आपला आयुष्य आराम त्याने स्वीकारलं. त्याने त्या आयुष्य आरामामध्ये, श्रीमंतीमध्ये त्याने लोकांना, गरीबाला त्याने मदत केली नाही, अनाथांना त्याने मदत केली नाही, जे आजारी त्यांना मदत केली नाही. सो या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. सो ख्रिस्ती व्यक्ती किंवा विश्वासणारा व्यक्ती आणि विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातील ज्या संकटांचा फरक आम्हाला पाहायला मिळतो की ज्या वेळामध्ये संकट येतात प्रियांनो, त्या वेळामध्ये, संकटाच्या त्या वेळामध्ये आधार देणारा ख्रिस्ती व्यक्तीला, विश्वासणाऱ्याला प्रियांनो येशू ख्रिस्त आधार देतो. हालेलुया. आणि जो विश्वास करत नाही त्याला स्वतः तो आधार स्वतःला देतो किंवा जग त्याला आधार देतं. आणि ते फार वेळ टिकत नाही किंवा कधी कधी त्याला आधार सुद्धा मिळत नाही.
विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये जी आशा असते प्रियानो, ती त्याला जिवंत आशा आहे की प्रभू मला या संकटातून बाहेर काढेल. आणि विश्वास न करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला अनिश्चितता आहे की माझ्या जीवनातील संकट दूर होईल की नाही होणार. हालेलुया. विश्वास करणाऱ्या व्यक्तीला प्रियानो शांती जी परमेश्वराकडून मिळते, परंतु विश्वास न करणाऱ्या व्यक्तीला प्रियानो त्याच्या जीवनामध्ये कायम भीती असते. हालेलुया. मार्गदर्शनासंबंधीने की विश्वास करणाऱ्या व्यक्तीला प्रियानो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळते आणि विश्वास न करणाऱ्या व्यक्तीला प्रियानो मानवी विचारांचं मार्गदर्शन मिळतं आणि त्याचा बऱ्याचदा प्रियानो शेवट फार भयंकर ठरतो. त्यानंतर संकटांचा अर्थ प्रियानो परमेश्वराचा उद्देश असा ख्रिस्ती व्यक्ती, विश्वासणारा व्यक्ती स्वीकारतो. आणि संकटांचा अर्थ प्रियानो जो व्यक्ती विश्वास करत नाही तो काय म्हणतो, त्याला दुःख वाटायला लागतं, त्याला अर्थहीन त्याचं जीवन त्याला वाटायला लागतं, तो दुःखामध्ये अधिक बुडायला लागतो. आणि याचा शेवट काय होतो तर प्रियानो शेवट हा आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास आहे तो व्यक्ती आध्यात्मिकरित्या त्याची वाढ होते, निराशा. आणि जो व्यक्ती विश्वास करत नाही त्याच्या जीवनामध्ये निराशा येते किंवा संभ्रम होण्याची शक्यता अधिक त्याच्या जीवनामध्ये असते. हालेलुया. संकटामध्ये सापडलेल्या विश्वासदाराने काय करावं तर त्याने प्रार्थना करावी, त्याने वचन वाचावं, त्याने भीतीऐवजी विश्वास ठेवावा, त्याने मंडळीशी त्याने जोडावं, त्याने सेवकांकडे प्रियानो सल्ल्यासाठी त्याने मार्गदर्शनासाठी त्याने विचारावं. त्याचप्रकारे परमेश्वराच्या वेळेची त्याने प्रतीक्षा करावी, परमेश्वराची स्तुती उपासना त्याने करावी, परमेश्वराच्या सार्वभौम योजनेवरती त्याने पूर्णपणे विश्वास ठेवावा. हालेलुया. की परमेश्वर या सगळ्या गोष्टीवरती प्रभुत्व गाजवणारा, प्रभुत्व करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. या संबंधीने काही वचन आहेत, ते वचन आम्ही पाहूया. संकटा संबंधीने परमेश्वराचं वचन आमच्यासाठी काय आहे. संकटामध्ये आम्ही येतो, संकटात आम्ही सापडतो, तर त्या वेळामध्ये परमेश्वराचं वचन आमच्यासाठी काय आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सामर्थ्य देणार आहे. वाचूयात स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 105. 119 105. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. प्रियानो, ज्या वेळामध्ये आम्ही संकटात सापडतो ना, त्या वेळामध्ये परमेश्वराचं वचन आमच्यासाठी कसं आहे, तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. परमेश्वर त्याच्या वचनातून आम्हाला काय करतो, संकट येतात आपल्या जीवनामध्ये, संकट जरी आली तर त्या वेळामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला दिव्यासारखं आणि प्रकाशासारखं प्रियानो ते आमच्या जीवनामध्ये मार्ग काढायला लागतात. म्हणून आम्हाला चिंतित नाही व्हायचे. संकट येतील परंतु संकटामध्ये प्रभूचं वचन आमच्या बरोबर आहे. हालेलुया. आहे की नाही, आहे की नाही प्रभूचं वचन तुमच्या जीवनात. त्यानंतर आणखी दुसरं आमच्या जीवनामध्ये प्रार्थना आहे. आपल्याकडे प्रार्थना आपण करू शकतो, करू शकतो की नाही. संकटामध्ये आम्ही प्रार्थना करू नये असं आहे का. संकट जितके आहेत ना तितके आपण जास्त प्रार्थना करावी. एक वचन आम्हाला पाहायला मिळतं फिलिप्पी 4 वचन 6 आणि 7 मध्ये. फिलिपियन चॅप्टर 4 वर्स 6 and 7. फिलिप्पी 4 अध्याय वचन 6 आणि 7 मध्ये काय म्हणलेलं आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार येशू ख्रिस्ताच्या ठाई राखील. काय करायचं आहे आम्हाला, अहो काय करायचं आहे आपल्याला, प्रार्थना करायची. हालेलुया. संकट आलीत ना, याला त्याला सांगत नका बसू. हालेलुया. संकट जर आलीत तर पियानो आम्ही पहिल्यांदा काय करतो, बरोबर, अशी अशी समस्या उद्भवली, आता काय करायचं. ज्याला फोन लावला त्याच्या जीवनात फार मोठा ढीग पडलाय संकटाचा. हालेलुया. ज्याच्याकडे संकट नाही त्याला अगोदर सांगा, तो म्हणजे प्रभू आहे. तो संकटांचं निरासरण करणारा प्रभू आहे. म्हणून पहिला फोन प्रभूकडे लावला पाहिजे.
प्रभूचं वचन सांगतं इर्मया 33 आणि वचन 3 मध्ये, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेल. जरा जोरदार वाजूयात. हालेलुया. पहिल्यांदा आम्ही प्रभूकडे मांडलं पाहिजे, मनुष्याकडे नका. आपली विनंती, आपली प्रार्थना, आपली समस्या प्रभूकडे आम्ही मांडायला लागतो. त्या वेळामध्ये त्या सर्व समस्यातून, त्या प्रत्येक संकटातून सोडवण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. कारण सगळ्या गोष्टी त्याच्या आधिपत्याखाली आहेत. आहे का अशी कुठली गोष्ट की जी त्याच्या आधिपत्याखाली येत नाही? कुठली गोष्ट आहे का? कोणतीच नाही. तो सर्व सृष्टीचा निर्माण करता देव असा आपण त्याला वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि आम्ही प्रार्थना करत असताना सुद्धा प्रियांनो, आम्ही हीच प्रार्थना करतो, सर्व अखिल सृष्टीचा निर्माण करता देवा, अशीच प्रार्थना करतो. जर तो सर्व सृष्टीचा निर्माण करता देव आहे तर आम्ही त्याच्याकडेच अगोदर प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. ही सगळ्यात मोफत मिळणारी गोष्ट आहे आपल्याला. आम्ही चिंता जास्त करतो, ज्याची करायची नाही त्याची सुद्धा चिंता करत बसतो. हालेलुया. आता उद्या काय होईल? हालेलुया. मारायला नव्हतं पाहिजे, तिथं सिरियल संपली. बरोबर, त्याची सुद्धा चिंता पडते काय जणांना. हालेलुया. माझी मावशी, मोठी मावशी माझी, ती कधी कधी इतकी रिॲक्ट व्हायला लागते ती सिरियल बघून. त्याची चिंता. हालेलुया. हा, आता कसं होईल त्यांचं? ऍक्च्युली ती सर्व ऍक्टिंग आहे. त्यांना त्याचे पैसे मिळतात. त्याची चिंता आम्ही करत बसू नये. आपली समस्या आहे, आपली अडचण आहे, ती अडचण, ती समस्या, ती संकट प्रभूकडे आम्ही मांडावीत. हालेलुया. काही जणांची बीपी वाढली त्याच्याने. सो प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार येशू ख्रिस्ताच्या ठाई राखील. प्रभू काय करेल? आम्हाला आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तो आम्हाला शांती देईल. आणि ज्या वेळामध्ये प्रभू शांती देईल ना, ती शांती कोणीही भंग करू शकत नाही. ती प्रभूची शांती आहे. म्हणून प्रार्थना करा. प्रार्थनेच्या द्वारे सर्व चिंता आणि काळजीपासून प्रभू तुम्हाला मुक्तता देईल. हालेलुया. पहिलं काय करावं? आम्ही वचन वाचावं, त्याचबरोबर आम्ही प्रार्थना करावी. त्याच प्रकारे आम्ही आणखी आमच्यासाठी सहाय्यक प्रभूने दिलेलं आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 26 वाचूया. जॉन चॅप्टर 14 वर्स 26. योहान 14:26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवीन आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तरी ज्याला पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, कैवार घेणारा. हालेलुया. कैवार कोणाचा घेतो? तो कोणाचा घेतो? कैवार घेणारा म्हणजे कैवारी ना. हालेलुया. आणि तो कैवार कोणाचा घेतो? जो येशूला आपला तारणार म्हणून ज्या व्यक्तीने स्वीकारलंय, कबूल केलं ना, त्या प्रत्येक व्यक्तीचा तो कैवार घेतो. हालेलुया. तो त्यांचा कैवार घेतो. आणि जर पवित्र आत्मा आमच्यासाठी कैवारी म्हणून दिलेला आहे, आमची काळजी घेणारा, आमच्यासाठी मार्गदर्शन करणारा, आम्हाला आठवण करून देणारा जर तो पवित्र आत्मा प्रभूने दिलेला आहे, तर प्रियांनो त्याच्या सहायतेसाठी मी प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सहायता कर. हालेलुया. संकट आपल्या जीवनामध्ये आहेत, परंतु संकटामध्ये आम्ही नाहीये एकटे. आमच्या बरोबर त्याचा पवित्र आत्मा त्याने सहाय्यक दिलेला आहे. हालेलुया. संकटामध्ये अधिक आम्ही काय करायला पाहिजे? आणखी काय केलं पाहिजे? तर संकटामध्ये प्रियांनो आम्ही
मंडळी सोबत प्रियानो आम्ही संगती केली पाहिजे. हालेलुया. का बरं आम्ही केली पाहिजे संगती? काही जण म्हणतात फार संकट आहेत, आम्हाला प्रार्थनाला येऊशीच नाही वाटत. फार मोठी संकट आहेत आमच्या जीवनात. हालेलुया. संकट आल्यानंतर, समस्या आल्यानंतर, आजारपण आल्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी प्रियांनो इतकी समर्थ आम्ही ठरत नाही. प्रत्येकांची एक सीमा आहे, प्रत्येकांची एक मर्यादा आहे, प्रत्येकांची कॅपॅबिलिटी आहे. त्यापेक्षा जास्त जर आपल्यावरती लादल्या गेलं तर आम्ही ते सांभाळू नाही शकत. बरोबर आहे, असंच आहे. परंतु अनेकदा असं घडतं की आम्ही आमची समस्या असेल, आमचे संकट असतील, त्या सर्व गोष्टी आम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न आम्ही स्वतः करतो. होतं असं. आणि कधी कधी असं घडतं ना की त्या गोष्टी अधिक कॉम्प्लिकेटेड व्हायला लागतात, गुंतागुंतीच्या व्हायला लागतात. संकट सुटण्याऐवजी, संकटातून बाहेर निघण्याऐवजी त्या अधिक गुंतागुंतीच्या व्हायला लागतात. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं, वाचूयात. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन 24 आणि 25. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 24-25. इब्री 10वा अध्याय वचन 24 आणि वचन 25 मध्ये काय म्हणलेलं आहे, आणि प्रीती व सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊन आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. म्हणजे आम्हाला काय करायचंय, सहभागितेमध्ये यायचंय. म्हणजे मंडळीच्या सहभागितेमध्ये ज्या वेळामध्ये आम्ही येतो तर अनेक प्रश्नांची उत्तर आम्हाला परमेश्वराच्या वचनातून मिळायला लागतात. आणि म्हणूनच अनेक जण सभा झाल्यानंतर म्हणतात, पाळक साहेब आजचं वचन माझ्यासाठी होतं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. घरी बसून होईल का असं? हालेलुया, हालेलुया. म्हणून गेल्या रविवारी आपण एक विषय आपण अभ्यासला. काय विषय होता? क्या बात है, हालेलुया. आठवतंय? जर तुम्ही वचन ऐकलं नसेल तर मी विनंती करेल की युट्यूबला तुम्ही सर्च करा 9 ऑगस्टच्या या वचनाला. नक्की तुम्ही ऐकून नक्की आशीर्वादित व्हाल. किती जणांनी ऐकलं बरं? रविवारच्या सभेला किती जण होते? ओके. जर तुम्ही बाकीचे नव्हते तर नक्की ते वचन ऐका. विषय होता मंडळी विरहित ख्रिस्ती व्यक्ती व जीवन. मंडळी विरहित जो व्यक्ती मंडळीशी सुसंगत राहतो, मंडळीशी जुळून राहतो, त्याला काय काय मिळतं, आणि जो मंडळी व्यतिरिक्त आपलं जीवन जगतो ना त्याच्या जीवनामध्ये काय काय घडतं, त्या सगळ्या गोष्टी त्या वचनामध्ये दिलेल्या आहेत. हालेलुया. ओके. सो आम्ही काय करावं? प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये पाहत आहोत. संकट आपल्या जीवनामध्ये येतात ना, तर आम्ही काय करावं? तर आम्ही संकटाच्या वेळामध्ये सुद्धा मंडळी सोबत पिऊन आम्ही संगत करावी, सहभागितेला आम्ही यावं, वेगवेगळ्या सभेंमध्ये प्रभूचं वचन आम्ही ऐकावं. त्याच प्रकारे पुढे काय करावं? संकटामध्ये आपल्या जीवनामध्ये आम्ही काय करावं? तर विश्वासू जे देवाचे सेवकगण आहेत त्यांच्या सोबत पिऊन आम्ही डिस्कशन करावं, त्यांच्याकडे आम्ही आपल्या संकटांना आपण सांगावं की आपल्या जीवनामध्ये जी संकट आहेत ती. आणि वचन काय सांगतं या संबंधीने? नीतिसूत्रे याचा अध्याय 11 आणि वचन 14 मध्ये. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 11 वर्स 14. नीतिसूत्रे 11 आणि वचन 14 मध्ये प्रभूचं वचन काय सांगतं? शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अतपाद होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. हालेलुया. ज्या वेळामध्ये त्यांना सुसंगत असं मार्गदर्शन मिळतं, सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होतं, त्यांना योग्य उचित मार्गदर्शन मिळतं. हालेलुया. आणि अनेक ठिकाणामध्ये असंच आहे बरं का, जास्तीत जास्त असंच आहे की जे सेवकगण आहेत, ज्या वेळामध्ये तुमची समस्या, तुमचं संकट, तुमची अडचण तुम्ही ज्या वेळामध्ये त्यांना सांगतात, बऱ्याचदा कुठलाही सेवक ती समस्या बाहेर सांगत नाही. हालेलुया. बऱ्याचदा असंच आहे.
परंतु आम्ही विश्वासूंना सांगत असताना आम्ही काळजी घेतली पाहिजे. आपली संकट, आपली अडचण आम्ही सांगायची की नाही सांगायची, त्या व्यक्तीला पारखूनच आम्ही सांगावं. हालेलुया. समजून सांगावं. ओके. त्यानंतर संकटामध्ये आम्ही आणखी काय करावं, तर आम्ही परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना आम्ही करावी. एक वचन आम्हाला पाहायला मिळतं, स्तोत्र संहिता 42 वचन 11 मध्ये काय म्हणलेलं आहे. सॅम चॅप्टर 42 वर्स 11. हे माझे जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. हालेलुया. या ठिकाणामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे की मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. आम्ही स्तुती आराधना केली पाहिजे संकटांमध्ये. आम्ही परमेश्वराची उपासना केली पाहिजे संकटामध्ये, अडचणींमध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये, व्याधीमध्ये, आर्थिक संकटांमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही परमेश्वराची स्तुती आणि त्याची उपासना आम्ही करावी. हालेलुया. परंतु अनेक जण परमेश्वराची स्तुती, त्याची उपासना, त्याची आराधना करणं सोडून देतात. हालेलुया. काही जणांच्या जीवनामध्ये संकट नसतील सुद्धा तरी ते स्तुती आराधना करत नाही. हालेलुया. आम्ही तटस्थ असता कामा नाही. हालेलुया. कायम आपल्या जीवनामध्ये दुःख दुःख दुःख, संकट 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 असेच नाही राहत बरं का, कायम नाही राहत. ज्या वेळात परमेश्वराने आम्हाला आनंदी ठेवलंय, ज्या वेळात त्यांनी शांती दिली, ज्या वेळामध्ये त्याने मला आरोग्य आमच्या जीवनामध्ये दिले, आम्ही निरोगी आहोत. प्रत्येक स्थितीमध्ये संकट असतील नसतील, आजार असेल नसेल, चिंता असतील नसतील, काळजी असेल नसेल, प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही प्रभूची स्तुती, त्याची आराधना, त्याची उपासना आम्ही केलीच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. काही जण हसतच नाही हो. हालेलुया. बघितलंय मी, काही जणांचं मी हसणंच नाही बघितलंय. हालेलुया. आता काही जणांना या गोष्टीवरती सुद्धा हसायला येत आहे. नाही, खरंच काही जणांची स्थिती अशीच आहे, हसतच नाही. का? हालेलुया. संकटच तेवढे. परमेश्वराने आम्हाला आनंदी जीवन दिलेलं आहे. हालेलुया. इनबिल्ड त्याने संकट देऊन आपल्या जीवनामध्ये नाही सोडलं. त्याने आपल्याला संकटासहित आपला जन्म झालेला नाहीये. हालेलुया. संकट विरहित आपण या जगामध्ये आलेलो आहोत. चिंता विरहित आपण या जगामध्ये आलेलो आहोत. परंतु या सगळ्या गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे, हे प्रभूचं वचन सांगतं. संकट तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत, क्लेश तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, छळ, या गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. परंतु या सगळ्या स्थितीमध्ये आम्ही एकटे नाहीये, तर प्रभू आमच्या बरोबर आहे. त्याचा पवित्र आत्मा, कैवारी आत्मा आमच्या बरोबर आहे. परंतु या सगळ्या स्थितीमध्ये आम्हाला प्रभूची स्तुती, त्याची आराधना करायची, त्याची उपासना करायची. आणि आपल्या संकटांचा सामना आपण एकटा करत बसायचं नाहीये. हालेलुया. त्या सगळ्या गोष्टी प्रभूच्या हातामध्ये सोपून द्या. सगळ्या गोष्टींचा गुंतागुंत सोडण्याचा प्रयत्न स्वतः करत बसू नका. या गोष्टींनीच अनेकांच्या जीवनातील जे गुंतागुंत आहेत ना, समस्या आहेत ना, त्या अधिक वाढलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आपण नाही सोडू शकत, सगळे संकट आपण दूर नाही करू शकत, सगळ्या व्याधी आपण स्वतःच दूर नाही करू शकत. हालेलुया. प्रभूच्या हातामध्ये सोपवा. प्रभू समर्थ आहे, तो समर्थ आहे, सगळ्या गोष्टीमध्ये तो समर्थ आहे. सो शेवटचा मुद्दा आहे की आमच्या संकटामध्ये आम्ही काय करावं, तर पियानो संकटामध्ये आम्हाला ख्रिस्ताकडून आशा आहे. रोमकरासपत्र याचा अध्याय 15 आणि वचन 13 मध्ये काय म्हणलेलं आहे. रोमन चॅप्टर 15 वर्स 13. आता आशेचा देव विश्वास ठेवणाऱ्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, आशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. हालेलुया. प्रियांनो, आशेचा देव, आमचा देव कसा आहे? आशेचा देव आहे. जगातल्या लोकांना आशा नाहीये, परंतु विश्वासणाऱ्यांना आशा आहे की नाही? जसं अगोदरच आम्ही पाहिलं की एक ख्रिस्ती विश्वासणारा, की त्याच्या जीवनामध्ये आशा आहे, आणि जो विश्वास न ठेवणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये निराशा आहे. त्याला काहीच
निश्चिंता नाहीये, तो अनिश्चित आहे की त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे. परंतु ख्रिस्ती व्यक्तीला आशा आहे की माझ्या जीवनातील हे संकट, माझ्या जीवनातील अडचणी, माझ्या जीवनातील समस्या, माझ्या जीवनातील सर्व निराशा, या सगळ्या स्थितीमध्ये प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही संकटाकडे आम्ही कसं पाहिलं पाहिजे, तर परमेश्वर माझ्या बरोबर आहे. संकटामध्ये एक ख्रिस्ती व्यक्ती कसं त्याने पाहिलं पाहिजे की संकट माझ्या जीवनामध्ये तात्पुरतं आहे. ख्रिस्ती विश्वासणारे संकटाकडे कसं पाहावं, तर परमेश्वराचा उद्देश माझ्यासाठी चांगला आहे. संकटामध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने कसं पाहावं, तर परमेश्वर या संकटातून मार्ग काढेल. संकटामध्ये एका ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने कसं पाहिलं पाहिजे, तर संकटामध्ये माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद मला मिळणार आहेत. संकट हे माझ्या जीवनामध्ये तात्पुरते आहेत, परंतु परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कायम आहे. हालेलुया, हालेलुया. मी विश्वास करतो की ज्यांनी ज्यांनी आज हे वचन ऐकले संकटासंबंधीने, संकट हे ख्रिस्ती व्यक्तीचे व इतरांचे, त्यांना आशा नाहीये, परंतु आम्हाला मोठी आशा आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्हाला चिंता करायची नाहीये, काळजी करायची नाहीये, की जसं प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की संकटामध्ये परमेश्वर आमचा आश्रय आहे, आमचं बल आहे, आणि संकट समयी तो परमेश्वर आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध आहे, तयार आहे. म्हणून आम्ही एकटे नाहीये, काळजी करू नका, प्रभू तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला कायम तुमच्या संकटामध्ये सहाय्य करायला तो कायम तयार आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही संकटामध्ये प्रभू तुम्हाला अधिक धैर्यवान बनवू इच्छित आहे. संकटामध्ये परमेश्वर तुम्हाला अधिक प्रियांनो, तुम्हाला अधिक तत्पर परिपूर्ण करण्यासाठी प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो, या संकटाबद्दल प्रभूला धन्यवाद द्या, कारण परमेश्वराने हिताच्या योजना तुमच्यासाठी ठेवलेल्या आहे, कल्याणकारक योजना परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेल्या आहे. आणि परमेश्वर नक्की तुम्हाला या संकटामध्ये तो प्रभू तुमच्या बरोबर कायम राहो, तुम्हाला तो सहायता करो. तुमच्या प्रत्येक संकटातून प्रभू तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तो तुमच्या बरोबर सदा तयार आहे. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला परमेश्वर आशीर्वादित करो. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा, आणि हे वचन तुम्ही इतरांना नक्की शेअर करा. आणि विशेषतः मी विनंती करेल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा आणि इतरांना तो शेअर करा. आणि जर हे चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि त्याचप्रकारे मी विनंती करेल की जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. या सेविकाला परमेश्वराने अधिक वृद्धिंगत करावं, आशीर्वादित करावं, यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. त्याचप्रकारे विनंती आहे की या सेविकासाठी जर परमेश्वर तुम्हाला प्रोत्साहित करत आहे की तुम्हाला आर्थिक मदत करायला, तर प्रियांनो, डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत तुम्ही या सेविकाला तुम्ही पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. थँक यू लॉर्ड.